जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये साधक बाधक सगळी चर्चा झालेली आहे। जिल्ह्यामध्ये असलेला भ्रष्टाचार म्हणजे वाळूमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असेल, आम्ही ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। जिल्हा नियोजनमध्ये जास्तीत जास्त निधी हा सर्वसामान्यांच्या विकासासाठी खर्च झाला पाहिजे, यासाठी सुद्धा आमची मागणी आहे। आमची मागणी पत्रक आम्ही तिथे दिलेलं आहे। आता यानंतरच्या काय परिस्थिती निर्माण होती त्यानंतर आम्ही या गोष्टीकडे सगळं आमचं लक्ष आहे। पण पुढे चालून एक चांगलं पारदर्शक या जिल्ह्यामध्ये कारभार असावा, यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू। आता तुम्ही पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात चोऱ्या होतात, आम्ही सांगितले CCTV लावले पाहिजे, पोलीस स्टेशन अद्ययावत केलं पाहिजे, अशा मागण्या आम्ही या निमित्ताने इथे दिलेल्या आहेत। विरोधी पक्षांच्या आमदारांना काही निधी भेटले का DPDC मध्ये? हा मॅडम, हा बात करू। विरोधी पक्षाचे आमदार किंवा खासदारांना असा निधी कोणाला पर्टिक्युलर देता येत नसतो। ज्या काही संबंधित यंत्रणा असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, या मार्फत खऱ्या अर्थाने याद्या मागून घ्यायच्या असतात आणि प्रायोरिटी आपल्याला कशाला द्यायची, त्या प्रायोरिटी प्रमाणे खऱ्या अर्थाने निधी वितरित केला जातो। की विशेष एक आमदार आहे त्यालाच पैसे काही निधी दिला पाहिजे अशा प्रकारचं काही नसतं। पण तशा प्रकारच्या टेक्निकल गोष्टी सुद्धा आम्ही इथे मांडलेल्या आहेत की यंत्रणेकडनं यादी मागवा आणि त्यानंतर ज्या काही गरजा आहेत त्या गरजेनुसार पैसे त्याप्रमाणे निधी वितरित करा, अशा प्रकारची आम्ही मागणी केली। जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न आहेत। मग आता रस्त्यांचा प्रश्न तर आहे, मात्र अंडरग्राऊंड ड्रेनेजचं सुद्धा मंजूर करण्याचं काम चालू आहे। मग त्याच्यासाठी आता ह्या रस्त्यांचं पण तोडफोड होईल का केल्यानंतर, काही त्याच्यातून मार्ग काढणार आहे? आता तुम्ही जर पाहिलं अंडरग्राऊंड ड्रेनेज जर आता जरी मंजूर झाली तर त्याला सगळं कार्यान्वित व्हायला 2-3 वर्ष लागतील, तोपर्यंत हे रस्ते टिकतील। अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, समांतर पाणी पुरवठा योजना असेल किंवा आपल्या फिल्टरची जागा असेल, क्रीडांगणचा विषय असेल 25 एकरचा किंवा प्लॅनेटोरियम ऑब्झर्वेटरीचा विषय असेल, हे सगळे विषय आम्ही तर विधिमंडळात मांडलेले आहेत। इथं काही ते मांडायची तशी काही गरज नाही। विधिमंडळात या सगळ्या प्रश्नावर चर्चा झालेली आहे आणि शासनानं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की आमचं अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, या पिंगळगड नाल्याचं खोलीकरण रुंदीकरण असेल किंवा समांतर पाणी पुरवठा योजना असेल, नाट्यगृह असेल, हे वेळोवेळी आम्ही प्रत्येक अधिवेशनामध्ये मांडतोय आणि या मुद्द्यावर प्रत्येक वेळेस मंत्री महोदय आश्वासन देतात की येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आम्ही निधी वितरित करू। आजपर्यंत 3 वर्षामध्ये निधी वितरित झाला नाही, पण आमचे प्रयत्न चालू आहेत। आमदार साहेब, मग जिल्ह्याच्या पालकमंत्री झालेले आहेत आमदार, पण जिल्ह्यामध्ये आता तुम्ही पाहता की तुम्ही आत्ताच म्हणले की वाळूचा प्रश्न आहे की जे 6 ब्रास वाळू मिळायला पाहिजे मोफत ते मिळत नाही, विजेचा प्रश्न आहे। मग जिल्ह्याच्या पालकमंत्रीवर काय फायदा झाला नाही असं वाटतं? नाही, आता पालकमंत्री म्हणून ते आलेले आहेत। आम्ही या सगळ्या गोष्टी आता इथं मांडलेल्या आहेत की वाळूची कशा प्रकारे चोरी होते आहे, घरकुल तुम्ही मंजूर करता, त्याचे सर्टिफिकेट वाटता, पण त्याला वाळू मिळत नाहीये, चोऱ्या होत आहेत, जागोजागी दरोडे पडत आहेत, त्या गोष्टीचं सुद्धा आम्ही इथं सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत। CCTV दिले पाहिजे, अशा अनेक जे छोटे मोठे विषय होते सगळे आम्ही शहरात मान्य 3 केले। दिवस लाईट नाही, त्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे आणि मंत्री महोदयांनी आश्वासन दिले की आम्ही एक याची बैठक घेऊ आणि त्यामध्ये या शहराचा एक मास्टर प्लॅन तयार करू की शहर कुठं कुठं विस्तारले गेलेलं आहे, कुठं कुठं नवीन ट्रान्सफॉर्मर 100चे आपल्याला 200 करायचे आणि कुठं कुठं केबल टाकायचे, या गोष्टीचा एक मास्टर प्लॅन तयार करू, अशा प्रकारचं आश्वासन या बैठकीत मंत्री महोदयांनी दिले। आश्वासन किती दिवस आपण म्हणजे ऐकणार? नाही, आता आपण पाहू ना। आश्वासन तर दिलेलं आहे, ते स्वतः आता ऊर्जा मंत्री सुद्धा आहेत, आरोग्य मंत्री सुद्धा आहेत, त्यामुळे एक सकारात्मक विचार करण्या आपण केला पाहिजे।